नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजची जी जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मी. आरोग्य विभागासाठी भरती निघालेली आहे मित्रांनो. त्याची भरती जी असणार मित्रांनो 2600 प्लस पद असणार मित्रांनो. 2600 पेक्षा जास्त पदांची इथं भरती निघालेली मित्रांनो. ही जी भरती असणार आहे ऑल महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागासाठी असणारे सरकारी दवाखाने झाले, इतर दवाखाने झाले, सगळ्या दवाखान्यांसाठी इथं भरती असणार मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण जिल्ह्यांची नावं पण दाखवणार आहे. त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या विभागासाठी किती भरती निघालेली हे पण मी दाखवणार आहे. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, सगळ्यात सांगू इच्छितो तुम्हाला. कटांत्री पद्धतीची भरती असणार आहे मित्रांनो. ओके, तर आता कटांत्रीवर भरती असणार आहे 10 सप्टेंबरचा GR आहे मित्रांनो. तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला आता कोणत्या कोणत्या जिल्हा किती वॅकन्सी आहे, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तरच तुम्हाला अप्लाय करण्याची प्रोसेस भेटणार आहे मित्रांनो. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. जसं की बघू शकता तुम्ही मित्रांनो, समोर मी PDF फाईल ओपन केलेली GR ची. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्गीय झालेल्या आरोग्य संस्थांकरिता काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल कटांत्री मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत हा GR आलेला आहे मित्रांनो. मित्रांनो, हा जो GR आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आलेला आहे. 10 सप्टेंबर 2024 चा GR आहे मित्रांनो. लेटेस्ट GR असणार आहे तुमच्यासाठी मित्रांनो. ओके, अशा भरपूर जॉब आता निघालेले कटांत्री पद्धतीवर, त्याचे स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ आता टाकणार मित्रांनो चॅनलवर. ओके, तर प्रस्तावना मित्रांनो, राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, प्रशासनावरील खर्च ओटोक्यात ठेवून विकासासाठी पुरेशी निधी उपलब्ध होणाऱ्या दृष्टीने प्रशासकीय विभागाने शक्य असेल तिथे पदनिर्मिती न करता संबंधित कामे बाह्य यंत्रणेकडून करायची आहेत. त्यामुळे संदर्भ क्रमांक 2 च्या पत्रानुसार काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे कटांत्री स्वरूपात भरण्याकरिता होणाऱ्या खर्चाची प्रस्तावना मान्यता देण्याचे शासनाच्या विचारधारणे होती मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता इथे बघू शकतो तुम्ही, आता किती वर्षासाठी आपण ते पण बघूया. इथं शासनाचा निर्णय काय आहे त्याच्यामध्ये. राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल 2603 बघू शकता मित्रांनो, 2603 मनुष्यबळाची निर्मिती 93 विविध आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो. इथे तुमच्यासाठी बघू शकतो, तुम्हाला सांगितलं तुम्ही 2600 प्लस वॅकन्सी निघालेली आहे. 2603 पदांसाठी इथं भरती जाहीर केलेली त्यांनी. एकूण इथं 93 संस्था म्हणजे 93 हॉस्पिटलसाठी इथं भरती असणार मित्रांनो. ओके, ग्रामीण रुग्णालयासाठी. ओके, 93 ठिकाणी असणारे प्रत्येक जिल्ह्यांसाठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता मनुष्यबळासाठी होणाऱ्या वार्षिक खर्च वगैरे त्यांनी इथं लिहिलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, इतक्या खर्चास सदरची मूळ रक्कम असून किमान वेतन कायम कायद्यानुसार अनुश्रेय असलेली वाढ व सेवा शुल्क, त्याच्यानंतर GST, त्यानंतर इत्यादी इत्यादी वैयक्तिकरित्या राहतील मित्रांनो. इथे त्यांनी लिहिलेलं आहे काटेकोरपणे बघू शकता तुम्ही. 3 वर्षाकरिता असणार मित्रांनो कटांत्री भरती. सन 2024-25, 25-26-27 खालील प्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. आरोग्य संस्थांकडे प्रकार व नावे खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आहे मित्रांनो. ओके, इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला, ही जी भरती असणार मित्रांनो 3 वर्षाकरिता असणार आहे. त्यांचं वर्ष पण इथं समोर लिहिलेलं आहे तुमच्या. 24-25, 25-26, 26-27 या 3 वर्षाकरिता कटांत्री पद्धतीवर 2603 पदांची इथं भरती केलेली आहे. 93 संस्थांमध्ये भरती असणार मित्रांनो. 93 आरोग्य विभागामध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो. एवढा खर्च त्यांना आलेला आहे मित्रांनो, आणि खर्च पण इथे लिहिलेला आहे मित्रांनो. ओके, हे बघू शकता. त्यानंतर मित्रांनो आता पुढे बघूया. आता चला तुम्हाला आता दाखव संस्थेची नावं. संस्थेचे नाव तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं दिलेले आहे. त्याच्यानंतर शासनाचे निर्णय दिनांक, त्यानंतर खाटींची संख्या, किती हॉस्पिटलमध्ये किती बेड असणार आहे सांगितलं आलेलं आहे. पदसंख्या किती असणार मित्रांनो, त्याच्यानंतर महिन्याला अंदाजित येणारा खर्च आणि वार्षिक वर्षाला किती खर्च येणार आहे त्याचा अंदाजित खर्च इथं टाकलेला आहे मित्रांनो त्यांनी. आपल्याला त्या खर्चाची काही घेणं देणं नाहीये, आपल्याला किती वॅकन्सी ते बघायचं मित्रांनो. खाटी पण किती असेल आपल्याला काही घेणं देणं नाही. ओके, सगळ्यात मित्रांनो नाशिक जिल्ह्यासाठी इथं भरती असणार आहे. बघू शकता तुम्ही, खाली नाशिक जिल्हा लिहिले ना 1 ते 8 साठी, तर नाशिक साठी असणार आहे. इथं उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबक नाशिक साठी इथे एकूण 6 पदांची भरती मित्रांनो. इथं पदसंख्या बघू शकता तुम्ही 6. ट्रामोकेअर युनिट सटाणा जिल्हा नाशिक साठी 4 पदांसाठी भरती मित्रांनो. ओके,
ग्रामीण रुग्णालय सिन्नरसाठी इथं 13 पदांची भरती मित्रांनो. त्यानंतर श्री रुग्णालय मालेगाव जिल्हा नाशिक यासाठी 52 पदांची भरती निघालेली मित्रांनो. उपजिल्हा रुग्णालय येवला त्यासाठी 49 पदांची भरती निघालेली मित्रांनो. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक 112 पदांची भरती निघालेली मित्रांनो. त्यानंतर ट्रामा केअर युनिट इगतपुरी नाशिक 5 पदांची भरती. आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक इथं 14 पदांची भरती जाहीर केलेली मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने टोटल इथं नाशिकसाठी 255, नाशिक जिल्ह्यासाठी 255 पदांची वॅकन्सी त्यांनी काढलेली नाशिक जिल्ह्यासाठी मित्रांनो फक्त. ओके, हे नाशिक जिल्ह्याचं तुम्हाला मी टोटल इथं खाली लिहिलेलं आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यासाठी निघालेली मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही नंदुरबारसाठी जे ग्रामीण रुग्णालय मंदाने जिल्हा नंदुरबारसाठी 8 पदांची वॅकन्सी आहे. श्री रुग्णालय नंदुरबार जिल्हा नंदुरबारसाठी 26 पदांची वॅकन्सी आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी टोटल इथं 34 पदांची भरती असणार मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आता धुळ्यासाठी वॅकन्सी श्री रुग्णालय धुळे. त्यानंतर जिल्हा रुग्णालय धुळेसाठी इथं वॅकन्सी काढलेली टोटल इथं 78 पदांची भरती असणार मित्रांनो. इथं 26 पद आहे आणि त्याच्यानंतर इथून 52 पद आहे मित्रांनो जिल्हा रुग्णालयासाठी. श्री रुग्णालयासाठी 26, जिल्हा रुग्णालयासाठी 52 पद, 78 पदांची भरती निघालेली मित्रांनो. त्यानंतर इथं जळगावसाठी भरती निघाली. जळगाव जिल्ह्यासाठी मित्रांनो 88 पदांची भरती आहे. हे हॉस्पिटलचे नावं दिलेले आहे. जळगाव, भुसावळ आणि जळगाव इथं सगळे हॉस्पिटलचे नाव वगैरे पण दिलेले आहे मित्रांनो. तुम्ही वाचू शकता. 88 पदांची भरती आहे. किती वॅकन्सी आहे इथं टोटल वॅकन्सी दिलेली आहे. भुसावळला किती, जळगावला किती आहे. त्यानंतर इथं आता अहमदनगरसाठी 64 पदांसाठी भरती निघालेली मित्रांनो. ओके, तर मी तुम्हाला टोटल भरती सांगतो जिल्ह्यांची. ओके, इथं 12 आणि इथं 52 पदे मित्रांनो बघू शकतो जिल्ह्यांसाठी मित्रांनो. ओके, तर इथं नाशिक मंडळांसाठी टोटल इथं 519 पदांची भरती मित्रांनो नाशिक मंडळ. ओके, तर आता त्यांना अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक इथे नाशिक मंडळामध्ये येतात. त्यासाठी 519 पदांची भरती असणार मंडळामध्ये. जिल्ह्यांसाठी तुम्हाला मी सांगितलेली आहे मंडळाची एकूण भरती मित्रांनो. त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी 114 पदांची भरती मित्रांनो. इथं हॉस्पिटलची नावं दिलेली आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यासाठी 52 पदांची भरती असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं अमरावती जिल्ह्यांसाठी मित्रांनो बघू शकता तुम्ही 189 कॅन्डिडेटसाठी इथं भरती निघालेली मित्रांनो. ओके, बुलढाणासाठी इथं 66 पदांसाठी इथं भरती निघालेली मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण, पुढे बघूया अजून. यवतमाळ जिल्ह्यासाठी इथं 133 पदांची भरती असणार आहे मित्रांनो. तसे एकूण अकोला मंडळ जे मित्रांनो मंडळ धरलं जातं ते मंडळामध्ये एकूण 554 वॅकन्सी निघालेली मित्रांनो सगळे जिल्हे मिळून अकोला मंडळामधले. त्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी 199 पदांची भरती मित्रांनो निघालेली आहे. वर्धा जिल्ह्यासाठी 66 पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो. चंद्रपूर जिल्ह्यासाठी इथं 92 पदांची भरती मित्रांनो. ओके, त्यानंतर गडचिरोलीसाठी इथं 26 पदांची भरती निघालेली आहे. इथं नागपूर मंडळामध्ये येतात ते एकूण नागपूर मंडळामध्ये 383 पदांची भरती आहे मित्रांनो. असे जिल्हे पकडून चंद्रपूर, वर्धा, नागपूर असे पकडून मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो ठाणे जिल्ह्यासाठी इथं 206 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. त्यानंतर इथं पालघर जिल्ह्यासाठी मित्रांनो बघू शकता तुम्ही 181 पदांची भरती आलेली आहे मित्रांनो. त्यानंतर इथं रायगड डिस्ट्रिक्टसाठी इथं 5 पदांची भरती असणार आहे मित्रांनो. आणि ठाणे सर्कलसाठी इथं पूर्ण जे ठाणे सर्कल मित्रांनो ठाणे मंडळासाठी इथं 392 पदांची भरती इथं जाहीर केलेली मित्रांनो त्यांनी. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर आता पुढे येऊया मित्रांनो आता पुढे बघूया. तर पुणे जिल्ह्यांसाठी इथं भरती निघालेली आहे. पुण्याच्या हॉस्पिटलचे नाव इथं दिलेले आहे वरती बघू शकता मी. 97 पदांसाठी इथं भरती टोटल. त्यानंतर सातारा जिल्ह्यांसाठी इथं नावं दिलेली आहे त्यांची हॉस्पिटलची नाव वगैरे. 45 जिल्ह्यांसाठी इथं भरती असणार मित्रांनो. तर सोलापूर जिल्ह्यासाठी इथं 50 पदांची भरती मित्रांनो. हॉस्पिटलचे नावं इथं सगळं दिलेले तुम्ही वाचू शकता अशा पद्धतीने. पुणे मंडळासाठी एकूण इथे 192 पदांची भरती निघालेली मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी 98 पदांची भरती निघालेली मित्रांनो. कोल्हापूर जिल्ह्यांची नावं, रुग्णालयांची नाव आहे मित्रांनो. त्यानंतर सांगली जिल्ह्यांसाठी 23 पदांसाठी भरती निघालेली मित्रांनो. ओके, इथं जिल्ह्यात बघू शकतो तुम्ही नाव वगैरे दिलेले हॉस्पिटलचे नाव वगैरे तुम्ही वाचू शकता. रत्नागिरी जिल्ह्यासाठी इथं 52 पदांसाठी भरती आहे. श्री रुग्णालय रत्नागिरीसाठी फक्त 52. ओके मित्रांनो. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इथं 60 पदांची भरती असणार आहे मित्रांनो. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी सगळ्या जिल्ह्यासाठी निघालेली आहे मित्रांनो. फक्त एवढं जे कटांतरी पद्धतीवर भरती असणार आहे. कोल्हापूर जिल्हा 233 पदांसाठी इथं भरती त्यांनी इथं काढलेली मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने एकूण. ओके मित्रांनो, एकूण भरती. त्यानंतर जालना जिल्ह्यासाठी एका 58 पदांसाठी भरती आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यांसाठी 13 पदांसाठी भरती मित्रांनो. हिंगोली जिल्ह्यांसाठी 24 पदांसाठी इथं भरती असणार मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने इथं दिलेली आहे मित्रांनो.
त्यानंतर मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरसाठी त्या जिल्ह्यासाठी 95 पदांसाठी इथं भरती निघालेली, तिथं वरती इथं दिलेले असते नाव वगैरे दिलेले असते मित्रांनो, वरती ती वाचून घ्यायचे. ओके, नाव वगैरे काही दिलेली नाही, पण 95 पदांसाठी त्यांनी भरती जाहीर केलेली आहे. त्यानंतर लातूरसाठी इथं 195 पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. त्यानंतर नांदेड डिस्ट्रिक्टसाठी इथं 26 पदांची भरती असणार आहे आणि धाराशिव डिस्ट्रिक्टसाठी इथं 5 पदे असणार आहे. बीडसाठी इथं 9 पदे असणार आहे मित्रांनो. लातूर मंडळासाठी एकूण 235 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, टोटल इथं 2603 वॅकन्सी इथं निघालेली आहे मित्रांनो. सगळे इथं आपल्या सगळ्या जिल्ह्यांना मिळून मित्रांनो, सगळ्या जिल्ह्यांसाठी इथं वॅकन्सी असणार. ओके, महाराष्ट्रामध्ये ऑल जिल्ह्यांसाठी इथं वॅकन्सी मित्रांनो. ओके, ही त्यानंतर सदरची मूळ रक्कम ही असून किंवा वेतन कायम कायद्यानुसार अनुश्रेय असेल ही वाढ व सेवा शुल्क, जीएसटी इत्यादी व्यवहारिकता राहील मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आणि जर काटेकोरपणे त्यांनी लिहिलंय मित्रांनो, इथं सदर पदे ही कटांतरित स्वरूपात भरण्याकरिता खाली अटींच्या अधीन राहील. तर खाली त्यांनी अटी पण लिहिलेल्या आहे मित्रांनो, तुम्हाला अटी वगैरे मी आता वाचून दाखवतो. तर इथं लक्षात ठेवायचं हे, सॉरी इथं काय आलंय, कटांतरित पद्धतीवर असणार आहे. अंडरलाईन करून देऊ तुम्हाला, लक्षात ठेवायचे कटांतरित पद्धतीवर 3 वर्षासाठी असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं आता वाचून घेऊया अटी काय असणार आहे. सदर काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल पदे भरण्यासाठी केवळ सेवा शुल्कांच्या निवादा त्यानंतर पद्धतीने अथवा उद्योग व ऊर्जा कामगार विभागांना शासन निर्णय दिनांक 18/6/2014 अनुसार सेवा पुरवठादार निश्चित करण्यात यावा, अशा पद्धतीने दिलेले आहे. वर नमूद व संस्थाबाबतच्या विभागाच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या पदनामांनी ह्यात मासिक ठोक वेतनावर भरण्यात यावी, अशी माहिती त्यांनी सांगितलेली मित्रांनो. बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ भरणा करताना शासन परिपत्रक. आता तुम्हाला इथं सांगतो बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे काय असते, तुमची निवड कशी असणार आहे आता बाह्य यंत्रणेद्वारे. बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे काय असणार आहे मित्रांनो, इथं तुम्हाला आता मी समजावून सांगतो. बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे मित्रांनो, ही जी वॅकन्सी असते मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला तुम्हाला इथं मुलाखतीनुसार तुमची इथं निवड केली जाणार आहे मित्रांनो. मुलाखतीनुसार तुमचा इंटरव्ह्यू, तुमचा क्रायटेरिया असेल मित्रांनो काही, त्यानुसार तुमची इथं अप्लाय करण्याची प्रोसेस वगैरे काही नसते मित्रांनो. इथं फक्त आपल्याला काय असतं, ज्या जिल्ह्यात भरती निघालेली आहे त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जायचं असतं. त्या मुलाखतीची तारीख दिलेली असते किंवा त्या डॉक्युमेंट पोस्टाने पाठवायचे असतात मित्रांनो, अशा पद्धतीने असतं मित्रांनो हे आपल्याला. ओके, तर आता मी तुम्हाला दाखवणार पण कशा पद्धतीने तुम्हाला इथं अप्लाय करायचंय, कशा पद्धतीने तुम्हाला मुलाखतीसाठी जायचंय, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो, तरच तुम्हाला कळणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो आता वित्त विभाग दिनांक 17/4/2015 दिनांक 2/2/2013 व दिनांक 2/12/2013 मधील तरतुदींचे काटेकोरपणाने पालन करावे, असं इथे सांगण्यात आलेलं मित्रांनो त्यांना. ओके, त्यानंतर मित्रांनो इथे लिहिले सदर प्रस्तावना वित्त विभाग 2013 विनियन भाग 2 17/4/2015 सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 4 मधील अनुक्रमांक 11 अन्य प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेला प्राधिकारानुसार मंजूर करण्यात येत आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेले मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो उपरोक्त प्रस्तावावरील खर्च संबंधित रुग्णालयांच्या 13 कार्यालयांचा खर्च 10 कटांतरी सेवा या लेखाशीर्षकाखालील मंजूर असलेली तरतुदीची भागण्यात यावा, असं इथे सांगितलं मित्रांनो. टोटल इथे तुम्हाला मी जसं सांगितलं 93 आरोग्य विभाग संस्थांसाठी भरती असणार आहे. 2603 पदांसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो मनुष्यबळासाठी. ओके, त्यानुसार इथं दिलेली आहे त्यांनी सगळी माहिती वगैरे. या ठिकाणी तुम्हाला मी संपूर्ण GR वगैरे दाखवलेलं, तुम्हाला ते वाचून घ्यायचं. आता तुमचं आता एकच अर्थ नसेल मित्रांनो, अप्लाय कसं करायचंय बरोबर, तर तुम्हाला अप्लाय करण्यासाठी पण मी आता सांगतो एका मिनिटामध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुमच्या समोर मी साईड ओपन केलेली आहे. ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची साईड आहे मित्रांनो. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन मित्रांनो. ओके, नाहीतर माझ्या टेलिग्राम चॅनलवर नाही तर व्हॉट्सअप ग्रुपवर मी याची लिंक टाकून देईन मित्रांनो. ओके, या लिंकवर आल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारे साईड ओपन होते. या साईड आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ती इंटरफेस दिसतात मित्रांनो, सगळी माहिती दिलेली असते याच्यावर. ओके, ती वाचू पण शकता. ओके, इथे आल्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठ आमच्या विषयी, त्यानंतर आरोग्य सेवा, रोगांची माहिती, आरोग्य कार्यक्रम, कुटुंब कल्याण, शासन निर्णय परिपत्रके, त्यानंतर इथं नोकरी विषयक संधी व संपर्क असं दिलेले. नोकरी विषयक संधी आपल्याला याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो. जसं तुम्ही याच्यावर क्लिक करणार मित्रांनो, तो आपल्याला 2 मिनिटं वेट करायचंय. तुमच्या समोर अशा प्रकारे साईड ओपन होते, बघू शकता तुम्ही.
नोकरी विषयक संधी आपण आल्यानंतर कोणत्या कोणत्या विभागाच्या भरत्या चालू इथं बघू शकता तुम्ही. कोल्हापूरसाठी चालू आता इथं गट क संवर्गातील पदांची प्रतीक्षा सूची 4 उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर. तर कोल्हापूरसाठी इथं आता भरती आलेली होती, त्याचा इथं रिझल्ट वगैरे लागलेली आहे. तिथे प्रतीक्षा यादी वगैरे आलेली मित्रांनो, अशा पद्धतीने इथं दाखवतो मित्रांनो ते. ओके, तर आता हे जे GR आलेलं आहे मित्रांनो, आता लेटेस्ट GR आहे, तर इथं अजून आलेलं नाही ते. तर तुमचं जे मित्रांनो ते अप्लाय करण्यासाठी तुम्हाला याच वेबसाईटवर यावं लागेल. इथं नोकरी संधीवर बघावं लागेल ते कशा पद्धतीने असतं. तुम्हाला मागची आता एक भरती निघाली धुळेसाठी, ती धुळ्यासाठी तुम्हाला मी दाखवतो ते कशा पद्धतीने असते, म्हणजे तुम्हाला एक अनुभव भेटून जाईल मित्रांनो. तर चला मी धुळ्यासाठी दाखवतो. आता हे सगळं प्रतीक्षा यादी आहे सगळं. धुळेसाठी मी तुम्हाला आता खाली घेऊन चालतो मित्रांनो एका मिनिटामध्ये. ओके, बाकी आता 1 मिनिट मित्रांनो. तर रिक्वायरमेंट धुळे बघू शकता तुम्ही, तुमच्यासमोर लिहिलेलं इथं. जसं क्लिक कराल तुम्ही आता बघू शकता, धुळ्यावर क्लिक करायचंय. जसं जसं PDF फाईल ओपन होऊन जाईल मित्रांनो धुळ्याची. हाय मित्रांनो, इथं त्यांनी माहिती दिलेली मित्रांनो. थांबा 1 मिनिट, वेगळा PDF आला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, धुळ्याची जाहिरात आलेली होती राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून. जाहिरात जी 2024-25 साठी होती मित्रांनो. जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी धुळे खालील गटांतील रिक्त पदे संवर्गात भरायची आहे. अशा पद्धतीने आज जे आलेला होता मित्रांनो. पण तुम्हाला मी त्याच्या व्यतिरिक्त सॉरी म्हणतो मित्रांनो, याची जी व्हिडिओ मी बनवायचा राहून गेलेला होता मित्रांनो. याचा आजची इंटरव्ह्यूची तारीख होती मित्रांची 12 तारखेची. ओके, तर माझे कारण असतं, काही कारण असतं, भरपूर जण टाकलेला असेल व्हिडिओ, पण काही कारणास्तव मी टाकू शकलो नाही मित्रांनो. इथं सगळं दिलेलं असतं, कोणती कोणती वॅकन्सी वगैरे निघालेली आहे ते सगळ्या वॅकन्सी बद्दल दिलेलं असतं मित्रांनो. सॅलरी वगैरे पण इथं दाखवलेलं असतं मित्रांनो, स्टाफ फिमेल न स्टाफ सगळ्यांसाठी. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आलेली होती वॅकन्सी. ओके, पगार वगैरे पण दिलेलं असतं मित्रांनो, कटांची पद्धतीवर असते. इथं दिलेलं होतं मित्रांनो त्यांना सदर. इथं आता 11 महिन्यांसाठी होती, 12 महिन्यांसाठी होती मित्रांनो. ही तुमची 3 वर्षासाठी असणार आहे. ओके, इथं ही भरती मित्रांनो अशा पद्धतीने GR इथं अर्जदारासाठी इथं कठोरपणे लिहिलेलं असतं मित्रांनो खालील प्रमाणे त्यांनी, की इथं 2/9/2024 ते 12/9/2024 संध्याकाळपर्यंत आपल्याला शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सादर करावेत. आपल्याला डॉक्युमेंट वगैरे जे असतं मित्रांनो, कागदपत्र इथं आपल्याला आपल्या हाताने जाऊन तो सबमिट करायचे होते मित्रांनो. आणि तुम्हाला इंटरव्ह्यूची तारीख पण तुमची इथे दिलेली होती मित्रांनो. सदर भरती प्रक्रियेचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12/9/2024 पर्यंत होती मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने आजचीच तारीख 12 आहे मित्रांनो. तर मला या व्हिडिओ बनवायची आठवणी राहिली होती मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला इथं सगळं लिहिलेलं असतं मित्रांनो, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली असते मित्रांनो. ओके, आपलं काय असणार आहे, क्वालिफिकेशन, रिझल्ट, इंटरव्ह्यू काय असणार आहे सगळं इथं दिलेलं असतं वगैरे. मार्क्स वगैरे कशा पद्धतीने असणार आहे इथं सगळी माहिती दिलेली असते मित्रांनो. अशा पद्धतीने अप्लाय कसं करायचं सगळी माहिती इथं दिलेली असते मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला मी फक्त अंदाज म्हणून तुम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल मित्रांनो, तुम्हाला याची लिंक फक्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवर मी टाकणार आहे मित्रांनो. ओके, तिथून जाऊन तुम्ही इथं अप्लाय करू शकता व बघू शकता. आणि इथं कशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यांचं नाव आलं, इथं आपल्या नोकरी संधीवर जायचंय आणि आपल्याला आपल्या जिल्ह्यांसाठी कधी वॅकन्सी येणार आहे, कधी आपली मुलाखत असणार आहे, चेक करत राहायचं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर इथं कधी वॅकन्सी आली प्रत्येक जिल्ह्याची, तर मी स्वतः व्हिडिओ इथं टाकणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. लगेच जशी लेटेस्ट खबर आली मित्रांनो, वॅकन्सी निघाली की मी टाकून देईन मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून ठेवायचे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील अजून याच्यानंतर पण, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करून टाकायचं आहे आणि तुम्हाला ऑफिशियल चॅनल फॉलो करून ठेवायचं मित्रांनो. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला तिथं तुम्ही याची अपडेट वगैरे देणार आहे मित्रांनो तुम्हाला. ओके, त्यासाठी तुम्हाला तिथं चॅनलवर पण सबस्क्राईब करायचं आणि तिथं पण अपडेट राहायचं मित्रांनो. टेलिग्राम ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन द्यायचं लवकरात लवकर मित्रांनो. काही काही गोष्टी अशा असतात मित्रांनो, त्याचे व्हिडिओ बनत नाही मित्रांनो. डायरेक्ट मी व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची माहिती शेअर करून देतो मित्रांनो. तुमची तारीख वगैरे आता ही जी होती धुळ्याची, मी व्हॉट्सअप ग्रुपला पण टेलिग्राम ग्रुपला पण टाकून देतो मित्रांनो. अशा पद्धतीने तिथं मी टाकून देतो. या दिवशी तुमच्या असणार आहे तिथं ज्यांनी ज्यांनी वाचलं असेल तिथे जाऊन येतात मित्रांनो. अशा पद्धतीने ओके, तिथं जवळ निंदायचंय आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर जास्त लोकांना शेअर करायचा आहे व्हिडिओ. ज्यांना पण आरोग्य विभागामध्ये काम करायचं त्यांना इथं शेअर करा व्हिडिओ. आपल्या नातेवाईकामध्ये, मित्रपरिवारामध्ये सगळ्यांसाठी शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. आपल्या चॅनलवर मित्रांनो असे व्हिडिओ येतात, ते कटांतरी भरती असो, कोणती गव्हर्नमेंट भरती असो, प्रायव्हेट भरती असो मित्रांनो, सगळ्या वॅकन्सी आपल्या चॅनलवर येतात मित्रांनो. गव्हर्नमेंटचे GR असो, योजना शेतकरीसाठी असो, कोणत्याही कॅटेगरीसाठी असो मित्रांनो, सगळे GR आपल्या चॅनलवर येतात मित्रांनो. ओके, तसेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे, व्हिडिओ आवडला असेल लाईक करून ठेवायचे मित्रांनो. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओ बघितला